बरं का मुलांना, मी तुमच्यासाठी एक नवीन चॅनल घेऊन आले, आजीबाईचा बटवा नावाचं. तर मी त्याच्यात नवीन नवीन गोष्टी सांगते. बोधपर गोष्टी असतात, काही काही प्रसंग, काही अनुभव सांगते. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचं एखादी नाट्यछटा असं सांगते. आणि तुम्ही रोज वाट पाहता माझी गोष्ट ऐकायची, हे पण मला माहिती आहे. तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणखीन मित्रमैत्रिणींना सांगा आणि लाईकसुद्धा करत जा बरं का. आता आज जी मी गोष्ट सांगणार आहे ना, तर ती गोष्ट एका खोडकर मुलाची बरं का. खोडकर बाल्या नाव आहे त्या गोष्टीचं. काय नाव आहे? खोडकर बाल्या. आता एक तिने गाव होतं बरं का. त्या गावामध्ये कुटुंब राहत होतं. तर दोघं नवरा बायको होते, ते त्यांचे आई वडील होते आणि त्यांना 2 मुलं होती. त्यातला एक बालकृष्ण नावाचा मुलगा होता बरं का, लहान मुलगा. तर त्याला सगळे लाडाने काय म्हणायचे, तो लहान होता ना, शेंडे फळ, बाल्या बाल्या बाल्याच म्हणायचे त्याला. सगळ्यांचा खूप लाडका होता तो. तर तो हुशार खूप होता बरं का, फार हुशार होता. पण इतक्या खोड्या की अमाप खोड्या करायचा. त्यांचे आई वडील तंग होऊन गेले होते अगदी त्यांच्या खोड्यानं. आजी आजोबा पण अगदी काय करावं त्यांना कळत नव्हतं त्याच्या खोड्या बंद करायला. पण तरी पण ते विचार करत होते की हा लहान आहे, हा अजून थोडा मोठा झाला की मग आपोआप समज येईल आणि हा शहाणा होईल, खोड्या कमी करेल. आणि त्या खोड्या कशा असायच्या, साध्या नाही बरं का, अशा विध्वंस. हे फोड, ते तोड, हे मोड, कुणाला तरी ढकलून दे, कुणाला तरी पाडून दे, अशा खोड्या असायच्या सगळ्या. आणि त्यामुळे सगळ्यांना अगदी त्यांच्याबद्दलचं काळजी वाटायला लागली ना. आता तो मोठा झाला, चांगला 10-11 वर्षाचा झाला, तरी पण काही बदल झाला नाही त्याच्या स्वभावात. उलट त्याला राग यायला लागला. काही म्हणलं की त्याच्या अगदी नाकाच्या टोकावर राग, शेंड्यावर राग यायला लागला त्याला. आणखीनच पंचायत झाली. आता काय करावं? आई आणि वडील त्याच्या अगदी हतबल झाले. आजी आजोबा नाही कळेना काय करावं ते. मग शेवटी काय झालं, त्यांच्या गावाच्या जवळ एक दुसरं गाव होतं आणि तिथे एक प्रसिद्ध संत राहत होते. हे संत लोक जे असतात ना, ते खूप युक्त्या सांगतात आपल्याला. निरनिराळ्या अडचणींवर निरनिराळे उपाय सुचवतात, युक्त्या सांगतात. तर त्याचे आई वडील त्या संतांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना आपल्या मुलाबद्दल सगळं सांगितलं. तो खूप हुशार आहे, पण अशा खोड्या करतो. आणि आता 11 वर्षाचा झाला तरी त्याच्यात काहीही बदल नाही आहे. आणि आपण जर सांगितलं तर तो ऐकत तर नाहीच आणि त्याला भयंकर राग येतो. आणि मग तो रुसून बसतो. आणि आता आम्हाला काय करावं ते काहीच कळत नाही म्हणे त्याच्या वागण्याला. तर त्या संतांनी ते सगळं बोलणं शांतपणाने ऐकून घेतलं, थोडा विचार केला आणि नंतर ते संत काय म्हणाले त्यांना, म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे, आपण हा एक प्रयोग करून बघू त्याच्यासाठी. एक लाकडी खांब आणा म्हणे, मोठा उंचच्या उंच अगदी, आणि तो तुमच्या अंगणामध्ये पक्का रोवून घ्या म्हणे. आणि त्याला सांगा म्हणे की एखादी खोडी केली, वाईट कृत्य केली, आणि त्याच्याबरोबर काय 100-150 खिळे घेऊन या म्हणे. आणि त्याला असं सांगा की एक खोडी केली की त्या खांबाला एक खिळा ठोकायचा, असं त्याला सांगा म्हणे करायला. त्याचे आई वडील गेले घरी, त्याप्रमाणे खांब आणला, तो रोवून घेतला, खिळे आणले आणि त्या बाल्याला सांगितलं त्यांनी, तू एक खोडी केली ना की एक खिळा या खांबाला ठोकत जा म्हणे. तेवढं मात्र तो करायचा बरं का बाल्या. खोड्या तर तो करतच होता, सारख्या दिवस रात्र तेच होतं त्याचं. तो खांब लवकरच खिळ्याने गच्च भरून गेला, एवढा मोठा खांब. आणि आता गच्च भरला खांब, खिळा ठोकायला जागाच नाही राहिली, इतका भरला खांब. मग त्याचे आई वडील पुन्हा गेले त्या संतांच्याकडे आणि सगळी हकीकत सांगितली. मग ते संत म्हणाले, आता तुम्ही त्याला ते दाखवून द्या म्हणे की हे बघ म्हणे, या इतक्या तू वाईट गोष्टी केलेल्या आहेत इतक्या दिवसामध्ये,
आणि आता काय कर म्हणे, तू एक एक चांगली गोष्ट करायला लाग. आणि एक चांगली गोष्ट केली की एक खिळा काढायचा, एक चांगली गोष्ट केली की एक खिळा काढायचा, असं सांगा म्हणे त्याला. त्याप्रमाणे बाल्याला सांगितलं आईवडिलांनी. बाल्यालाही आता कळायला लागलं होतं ना, ते त्या खांब गच्च भरलेला बघून त्यालाही लक्षात आलं की आपण किती वाईट वागतो, किती खोड्या करतो आणि आपलं वागणं काही बरोबर नाही आहे. त्याच्या पण ते लक्षात आलं होतं बरं का. आणि त्यालाही चांगलं वागायचं होतंच. मग त्यांनी काय केलं, चांगलं काम करायला सुरुवात केली आणि एक चांगलं काम केलं की एक तो खिळा काढायचा. असं सुरू झालं. असे बरेच दिवस झाले बरं का. मग हळूहळू हळू करत तो पूर्ण खांब मोकळा झाला बरं का, रिकामा झाला. मग त्याचे आईवडील पुन्हा त्या संतांच्याकडे गेले आणि त्या संतांना आपल्या घरी घेऊन आले आणि बाल्याला त्या संतांची ओळख करून दिली. मग ते संत बाल्याला म्हणाले, हे बघ म्हणे बाल्या, तू खोड्या केल्यास आणि खिळे ठोकलेस म्हणे, आणि आता त्या खोड्या बंद केल्या, चांगली कामं तू सुरू केलीस आणि म्हणून सगळे खेळ काढलेस आणि खांब मोकळा झाला. पण त्याच्या खुणा मात्र खांबावर तशाच उमटलेल्या आहेत. तर आपण जे काही वाईट काम करतो त्याचे मरण म्हणजे खुणा शिल्लकच राहतात. म्हणून मुळात आपण काय करावं, वाईट कामच करू नये, चांगलीच कामं करावीत, असं त्या संतांनी बाल्याला समजून सांगितलं. आणि मग बाल्याचे डोळे भरून आले आणि त्यालाही त्यांचं म्हणणं पटलं. कारण त्याच्या समोरच दिसत होता ना त्याला खांब, भरलेलाही खांब त्यांनी पाहिला, नंतर खेळे कामं काढून रिकामा झालेलाही पाहिला, ते व्रणही सगळे पाहिले. आणि आता तो मोठा झाला पण त्याला कळतही होतं. मग त्यांच्या डोळ्यातून अगदी घळा घळा अश्रू व्हायला लागले आणि त्या संतांच्या पायावर डोकं ठेवून तो म्हणाला की मी आता इथून पुढं खरोखरच वाईट वागणार नाही आणि खोड्या पण करणार नाही आणि मी चांगलीच कामं करत जाईन. आणि तेव्हापासून तो एकदम सुधारला, चांगली कामं करायला लागला, सत्कर्म करायला लागला आणि त्या मुलामध्ये खूप चांगला बदल झाला. तर हे असे संत आपल्या आजूबाजूला असतात ना, ते आपल्याला कठीण प्रसंगातून कसा मार्ग काढायचा त्याच्यासाठी निरनिराळे युक्त्या पण सांगत असतात. म्हणून आपण नेहमी संतांच्याकडे जातो आणि त्यांना सल्ला विचारतो आणि त्याला काहीच हरकत नाही ना. चांगला सल्ला कुणालाही विचारायला काहीच हरकत नाही आहे. तर ह्याच्या रीतीने तो खोडकर बाल्या चांगला मुलगा झाला, शहाणा मुलगा झाला, खूप मोठा झाला पुढं आणि आनंदाने तो आई वडील आजी आजोबा सगळ्यांबरोबर खूप छान राहायला लागला. धन्यवाद. मला माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट नक्की खूप आवडणार. ह्या सगळ्या गोष्टी नवीन नवीनच आहेत बरं का, मी ज्या सांगते त्या, तरी तुम्हाला आवडणार आहे. धन्यवाद.